स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटीचा जो रिझल्ट आहे हा कालच रिझल्ट लागलेला आहे. त्या संदर्भात किती विद्यार्थी पास झालेले आहेत, किती विद्यार्थी फेल झाले आहेत, किती विद्यार्थी बसले होते संपूर्ण भारतामध्ये, आणि यानंतर जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची वार्ता असणार आहे. आणि त्यांनी फक्त सीईटी पास झालेले आहेत म्हणून सीटीईटी पास झाले म्हणून एकदम आनंदात राहून उपयोग नाही, कारण सीटीईटी पास होणं म्हणजे नोकरी नाही. या संदर्भातील आणि नंतर टेट होणार आहे की नाही आणि टीईटी होणार आहे की नाही या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पहिल्यांदा या चॅनलला बघत असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सीटीईटीच्या संदर्भातील असो किंवा इतर जे अपडेट आहे हे आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटीचा जो रिझल्ट आहे हा काल डिक्लेअर झालेला आहे. त्यामध्ये विद्यार्थी किती बसले होते तर संपूर्ण ही जी सीटीईटी आहे ही संपूर्ण भारतातील 19वी टीईटी होती, म्हणजे सीटीईटी होती. आणि ऑफलाईन ही दुसरी ऑफलाईन सीटीईटी विद्यार्थी होतं. आणि 2024 मध्ये ही जुलै महिन्यात झालेली ही सीटीईटी जी होती ही 19वी सीटीईटी होती. विद्यार्थी मित्रांनो, त्यात पेपर 1 आणि पेपर 2 चा जर आपण विचार करतो म्हटलं तर पेपर 1 करिता 8,30,000 विद्यार्थ्यांनी, म्हणजे 8,30,242 विद्यार्थ्यांनी म्हणजे भरलेला फॉर्म होता, म्हणजे अर्ज केलेला होता. आणि नंतर पेपर 2 साठी 16,99,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, अर्ज केलेला होता. 16,99,000 म्हणजे 17 लाखच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता. म्हणजे पेपर 2 आणि पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही मिळून जर विचार करतो म्हटलं तर संपूर्ण भारतामधून 25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते किंवा अर्ज केले होते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, 25 लाख विद्यार्थ्यांनी. मग यापैकी पास किती विद्यार्थी झालेत याचा आपण विचार करू. पेपर 1 चा जर विचार केला तर 8,30,000 पैकी विद्यार्थी मित्रांनो 1,27,159 विद्यार्थी पास झालेले आहेत. 1,27,000 पेपर 1 ला. आणि पेपर 2 मध्ये 2,39,120 विद्यार्थी पास झालेले आहेत. म्हणजे टोटल बसलेले विद्यार्थी होते 25 लाख दोन्ही पेपरला, आणि पास झाले दोन्ही मिळून 3,70,000 विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा जर टक्का आपण पकडतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण भारतातला टक्का हा फक्त 12% आहे. म्हणजे पास होण्याचा टक्का जो आहे हा 12% आहे. म्हणजे हलक्यात घेणं जमणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वप्न आहे, डीएड केलेलं आहे, बीएड केलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की टीईटीला हलक्यात घेऊ नका किंवा सीटीईटीला हलक्यात घेऊ नका. कारण काही जे विद्यार्थी आहेत, जे एमपीएससी करणारे आहेत, पोलीस भरती करणारे आहेत, त्यांना ही एक्झाम चिल्लर वाटते. आणि त्यामुळे काय होतं, 1-2 मार्कांनी किंवा 4 मार्कांनी ही जर एक्झाम राहिली तर तुम्ही त्या फेरीतूनच बाद होता, त्या भरतीतूनच बाद होता. कारण कोणती जी पात्रता असणार आहे शिक्षक भरतीसाठी, टीईटी हे पहिली पायरी आहे. त्यामुळं हे पास होणं गरजेचं आहे. आता जरी तुमची सीटीईटीची जरी संधी गेलेली असेल किंवा तुम्ही जर 4 मार्कांनी 5 मार्कांनी जर तुम्ही फेल झाले असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला आता पुन्हा 2 महिने आहेत. म्हणजे येणारी टीईटी ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये होईल. समजा विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहिता आणि बाकी जर गोष्टींचा विचार जर करतो म्हटलं तर ऑक्टोबरमध्ये होईल. याकरिता आपल्याकडे 3 महिने आहेत. याचा आपल्याला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जे फेल झालेले आहेत, म्हणजे 12% विद्यार्थी संपूर्ण भारतात पास झालेले होते 25 लाखापैकी. विचार करा विद्यार्थी. हा जर टक्का आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार करतो म्हटलं तर 11 ते 12 हजार विद्यार्थी पास झाले असतील बहुतेक महाराष्ट्रातील. म्हणजे हा टक्का महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहे. विचार करा की सीटीईटी आणि टीईटी पास होण्याचा टक्का हा 2% आहे फक्त या सर्व भरतीमधला किंवा या सर्व पेपर मधला. विद्यार्थी मित्रांनो, हा खूप कमी टक्का आहे. म्हणून हलक्यात घेणं टाळा. आणि जर आपण आपले बहुत सारे कारण असतात की सीटीईटी पास नाही आहे, डीएड झालाय, बीएड झालाय, आपण 3,000 2,000 काम करत असतो, माझे मुलं बाळ आहेत, माझं कोणीतरी आहे, मला अभ्यास करायला वेळ नाही आहे, लायब्ररी नाही आहे, घरची कामं असतात, ही कारणं टाळा. जर तुम्ही डीएड बीएड झाले असेल, शिक्षक बनायचं असेल, तर शिक्षकाचा येणारा जो सुवर्ण काळ आहे त्यामध्ये जर आपल्याला नोकरी लागायची असेल तर सीटीईटी ची डेट गेली. आता आपल्याकडे आता राहिलेली आहे टीईटी, आणि हे नक्की होणारच आहे. तर टीईटी मध्ये सुद्धा आपण पास होऊ शकता. आणि यासाठी 2 महिने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग आता जे विद्यार्थी सीटीईटी पास झालेले आहे, मग त्यांनी करायचं काय? तर सीटीईटी पास झाले म्हणजे तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी लागली किंवा त्याच्या आधारावर तुम्हाला नोकरी लागते असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सीटीईटी पास झाले आहे तर आपल्याला जे होणारी टेट आहे, आता होणारी जी टेट असणार आहे ही टेट 3री टेट होणार आहे.
17 मध्ये पहिली, आता दुसरी, म्हणजे आता जी भरती चालू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे दुसरी टेट आहे आणि आता होणारी जी असणार आहे टेट आहे ही टेट तिसरी असणार आहे. तर त्या तिसऱ्या टेटसाठी आपल्याला अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. इथं जास्त मेहनत घ्यावं लागणार आहे आपल्याला. हे पात्र झालेले आहेत तुम्ही, पण टेटला आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. मग टेटचा जर सिलेबसचा विचार करतो म्हटलं तर टेटमध्ये आपल्याला तेच विषय राहणार, काही जे विषय आहेत तेच आहेत, परंतु म्हणजे बुद्धिमत्ता आणि मॅथ म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयावरती जास्त वेटेज असते विद्यार्थी मित्रांनो. त्याकरिता आतापासूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर टीईटी जर विद्यार्थी मित्रांनो आता होणारी ऑक्टोबरमध्ये झाली तर नक्कीच टेट ही जी आहे ही टेट विद्यार्थी मित्रांनो ही टेट जी आहे ही जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नक्की होणार म्हणजे होणार. कारण असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या पुन्हा भरल्या जातील. कारण बहुतेक इथे जे 10% कपात जे ठेवलेले भरती होते पवित्र पोर्टलमध्ये, जे 80% ज्या जागा निघलेल्या होत्या त्या 80% जागेमधल्या 70%च जागांवरती भरती केलेली आहे, जी आताच भरती सुरू आहे. या पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा पण झालेला आहे. आता मुलाखतीचा राऊंड सुरू होईल किंवा मुलाखतीचा आज रिझल्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो. याकरिता जे 80% भरती होती त्यामधले जे काही 70% भरती करण्यात आलेली आहे त्यातील 10% ज्या जागा आहेत त्या कपात केलेल्या होत्या बिंदू नामावली दुरुस्तीसाठी आणि बाकी मागासवर्गीयांना त्या जागा मिळावा याकरिता. आणि ही जी भरती आहे ही सध्या अंधारात आहे, जे होणारा दुसरा टप्पा आहे या पवित्र पोर्टल मधला. त्यामुळे त्या ज्या जागा आहेत त्या तिसऱ्या टेटमध्ये नक्कीच आपल्याला उपयोगात येणार आहे. आणि जे विद्यार्थी आताच सीटीईटी पास झाले आहेत त्यांच्यासाठी ती सुवर्ण संधी असणार आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की आपण जर अभ्यास करत असाल तर आवर्जून सातत्य ठेवा त्यामध्ये. फक्त एक्झाम आली किंवा जागा निघल्या त्याच वेळेला तुम्ही जर अभ्यास करत असाल तर नक्कीच आपण कदापि नोकरी लागणार नाही, कधीही शिक्षक बनणार नाही. जर बनायचं असेल तर तुम्हाला टेटच्या संदर्भात सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण 110 मार्काला मॅथ आणि रिजनिंग असतं. त्यानंतर भाषा 1 आणि भाषा 2 चा जर विचार करतो म्हटलं तर 15-15 मार्काचा 30 मार्क्स हे त्या विषयाला असतात. आणि सीडीपी जो असतो आपला त्याला 30 मार्क्स असते आणि जीके किंवा जीएस जे असते त्याला 30 मार्क्स असते. असा टोटल 200 मार्काचा हा पेपर असतो. त्यात जास्त वेटेज असतं रिजनिंग आणि मॅथला 110 मार्काचा. त्यामुळे यामध्ये जुने जे पेपर आहेत किंवा जुने जे विद्यार्थी आहेत त्यांनाही तुम्ही आपण विचारू शकता, जे आता लागलेले आहेत ज्यांना 140 150 असे जे स्कोर आहे या विद्यार्थ्यांचाही तुम्ही अनुभव त्यांना विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि जे सीटीटी विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सर्वांचं आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलद्वारे सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. आपण या शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच आपण महाराष्ट्र शासनात शिक्षण विभागामध्ये रुजू व्हावं याकरिता कायमस्वरूपी सातत्यानं टेटचा अभ्यास सुरू करा. जे सीटीटी पास झाले आहेत आणि जे सीटीटी फेल झालेले आहेत, ज्यांचा विषय जे पेपर 1 आणि पेपर 2 काही मार्काने राहिलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो किंवा जे विद्यार्थी आता काम करत आहे, जे विद्यार्थी कॉन्व्हेंटला कुठे शाळेत शिकवायला जात असतील किंवा कुठेतरी जात असतील विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांचा डीएड बीएड झालाय, सुवर्ण संधी आहे आपल्याकडे. येणारा काळ हा तुमच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे शिक्षकांसाठी. त्याकरिता सातत्याने अभ्यास करा. 3000 2000चा जॉब सोडून द्या आणि फुल टाइम अभ्यास करणं काम करा विद्यार्थी मित्रांनो. याकरिता आपल्याला पुन्हा सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्याला हा जो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.